ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मुक्ताईनगरमध्ये अभूतपूर्व घटना, पुराव्यासह तक्रार दाखल। रक्षा खडसे। मुक्ताईनगरातील कोथळी मतदान केंद्रावर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाबाबत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी निवडणूक आयोगाकडे पुराव्यासह तक्रार दाखल केली आहे। मुक्ताईनगरच्या इतिहासात अशा प्रकारची घटना कधीही घडली नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे। मतदान प्रक्रियेत निर्माण झालेल्या तणावग्रस्त परिस्थितीची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाईची मागणीही खडसे यांनी केली आहे। उसने लगाया ये अरे चला एक सोबतच घ्या आता थोडा खाली करा काही आपण पोलीस स्टेशन मध्ये आला होता, काय घडलं, तक्रार काय गुन्हा दाखल केलाय? ॲक्च्युली जेव्हा शेवटचा टप्पा होता वॉर्ड नंबर 5 मध्ये, तिथे आपले उमेदवार होते, जे आमच्या महिला उमेदवार आहे, मुस्लिम उमेदवार आहे, आणि त्यांच्यासोबत त्यांचे जे आता घरातले लोक ते शेवटून मतदान त्यांचं बाकी होतं ते करायला गेले, तर तिथे धक्काबुक्की झाली, त्यांच्या घरच्यांना तिथे मारलं गेलं, आणि अशा पद्धतीचं सगळं माहोल जो दुपारपासून तुम्ही पण बघताय की पूर्ण शहरामध्ये सगळे ते ग्रामीण भागातनं आणलेले, काही भुसावळवरनं आणलेले सगळे बाहेरचे लोक इथे पूर्ण मस्ती करताय, इथे पूर्ण दादागिरी करताय, रॅल्या काढताय, इथे घोषणा देताय। स्वतः आमदार जेव्हा की आचारसंहिता असं म्हणते की प्रचार संपल्यानंतर तुम्ही कोणतेही तुमच्या पक्षाचं लेबल लावू शकत नाही किंवा प्रचार करू शकत नाही, घोषणा तुम्ही देऊ शकत नाही, किंवा तो जे आपण मफलर वगैरे घालतो ते घालू शकत नाही। स्वतः आमदार महोदय त्यांच्या मतदानासाठी शिवसेनेचं मफलर घालून आतमध्ये गेले, इथे लोकांना धक्काबुक्की केली, त्या महिलांना धक्काबुक्की केली, आणि त्यांच्या घरच्या सदस्यांना त्यांनी मारहाण केली। आता तक्रार आम्ही हीच दिलेली आहे की जो काही प्रकार घडलेला आहे तो इथे FIR मध्ये आम्ही नोंद करायला लावलेला आहे, आणि चंद्रकांत पाटील असतील किंवा त्यांच्यासोबत ते जे काही त्यांचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्या गुन्हा नोंद झालेला आहे। ते पोलीस स्टेशन ऑफकोर्स तेव्हा की त्यांना तुम्ही पोलीस समजूत करायला पाठवले, ते तुम्ही धमकी दिली, पोलीस धमकी द्यायला आले मला बाहेर निघा असं मतदान केंद्रात असं मतदान बघा एक विषय आहे की 100 मीटरच्या आतमध्ये कोणालाही जायचा अधिकार नाही आहे। इवन स्वतः उमेदवाराला फक्त पोलिसांनी सकाळी सूचना दिल्या होत्या की तुम्ही 1 तासाच्या अंतरावर एक वेळा तुम्ही राऊंड मारू शकतात। जर ते मतदार आहे तर मतदाराचं एवढं 1-1.5 तास आतमध्ये काय काम आहे, मतदान करून बाहेर आलं पाहिजे होतं। तिथे तुम्ही पूर्ण तुमच्या सेनेचा प्रचार करताय, मफलर घालताय, असं अलाउड नाही आहे। जरी मी गेली असेल, मी 100 मीटरच्या बाहेर होते, आणि मी सकाळपासून सगळ्या पोलिसांना हेच सांगत आलेली आहे। मी इवन इलेक्शन कमिशनरला पण पत्र लिहिलं, IG ला पण लिहिलेलं आहे की इथे जे काय होईल ते नियमाने व्हायला पाहिजे। आमचे लोक असो किंवा त्यांचे लोक असो, नियमाच्या बाहेर काम होता कामा नये। मला असं वाटतं त्याचं काही चुकीचं नाही, आम्ही काही नियमाच्या बाहेर करायला लावत नाही। जेव्हा की आज सेनेने या शहरामध्ये पूर्ण इथे दहशत माजवली, नियमाच्या बाहेर इथे मतदान केलं गेलेलं आहे, तिथं दादागिरी केली गेलेली आहे, इथे मारहाण झालेली आहे, अजून याच्या पलीकडे काय बघायचं बाकी आहे? गुन्हा तुम्ही दाखल केला त्याच्यामध्ये आमदारांचं नाव घेतलंय का? ऑफकोर्स घेतलेले आमदार स्वतः होते ना तिथे। आमदार एक जबाबदार व्यक्ती आहे, जर अशी घटना घडत असेल तर त्यांनी थांबवलं पाहिजे ना, की त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे। हाच तर प्रॉब्लेम आहे इथल्या आमदारांचा की सगळे अशाच लोकांना त्यांनी प्रोत्साहन देत आलेलं आहे, आणि त्याच्यामुळे हे जे काही आज घडतं हे फक्त त्या कारणामुळेच घडतंय। आणि आपण जे म्हटलं की पक्षाची मफलर घालून आले, तर याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली मी तक्रार ऑलरेडी। मी सगळे मेल वगैरे सगळे फोटोग्राफ्स वगैरे पाठवलेले। आता ते याच्यातही म्हणतील की यांचं काहीतरी आहे आणि खोटं बोलतात, असं तर होणार नाही। त्यांचे गळ्यातले मफलरचे फोटो आलेले आहे, त्यांनी जो काही तमाशा तिथे बूथवर केलेला त्याचा व्हिडिओ आलेला आहे, जे दुपारच्या वेळेस त्यांनी 17 नंबर प्रभागामध्ये माझ्या गाडीजवळ घोषणा दिल्या, त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण गावभरात रॅली काढली, जे की अलाउड नाही आहे। घोषणा देणं तुम्हाला अलाउड नाही आहे बूथच्या बाहेर किंवा तिथं बूथच्या प्रिमायसेसमध्ये, याचे सगळे रीतसर व्हिडिओ आलेले आहे। आमदारांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तुम्हाला आता गेल्या काळात जर विचार केला 3ऱ्यांदा पोलीस स्टेशनला यावं लागतंय मंत्री। हो, तर मी तेच सांगते, हे मुक्ताईनगरच्या इतिहासात कधीच झालं नाही। मी आत्ताच पोलिसांना सांगत होते की मी राजकारणात आल्यापासनं किंवा मी मुक्ताईनगर शहरामध्ये आल्यापासनं ह्या फक्त वर्षभरात मला 2 वेळा यावं लागलं, ते पण माझ्या मुलीसाठी आणि आज या कार्यकर्त्यांसाठी। याच्या आधी मला गरजच पडली नाही, कारण अशी परिस्थिती मुक्ताईनगर शहराची नव्हतीच। ठीक आहे, राजकारण असतं, पक्ष असतं, जो तो त्या आपल्या आपल्या परीने करत असतं, पण इतकं
इथं माज आणणं ह्या लोकांना आणि इतकं ह्या अशा पद्धतीने वागणूक करणं हे कितपत योग्य आहे? पत्र करण्याची मागणी करणार आहे का तुम्ही? निवडणूक आयोगाकडे आचारसंहितेचं उल्लंघन झालं ऑफकोर्स करणार आहे. मी आधीच सांगितलं की मी कंप्लेंट केलेली आहे, सगळे फोटोग्राफ्स वगैरे सगळे मेल केलेले आहे, इव्हन SP साहेबांनाही पाठवलेलं आहे, देवेंद्रजींकडे पण मी ह्या संदर्भात सगळी माहिती पाठवलेली आहे. पक्षाला टार्गेट केलं जाते की खडसेंना टार्गेट केलं जाते, काय वाटतं? काय पक्षाला टार्गेट केलं जाते की खडसेंना टार्गेट केलं जाते? हे बघा, मला असं वाटतं की चंद्रकांत पाटलाने ज्या भाजपनी त्यांना विधानसभेमध्ये मदत केली, बरोबर, ठीक आहे, आमचं ते म्हणतात की खडसे ठीक आहे, खडसेला एक बाजूला ठेवा, पण बाकीची भाजप तर त्यांच्यासोबत होती, त्यांनी तर प्रामाणिक काम केलं होतं. मग त्यांनी मोठं मन दाखवून का नाही भाजपला इथं विश्वासात घेतलं, की का नाही भाजपच्या लोकांना सोबत घेऊन काम केलं? आज जे काही होतं इथे भाजपच्या लोकांवर दमदाटी होते आहे, मग हे कुठे गेलं? मग तेव्हा हा युती धर्म नाही आठवत. ठीक आहे, खडसे तर आहेच, त्यांना आमची ॲलर्जी आहे ते तर आधीपासून सगळ्यांना माहिती आहे, मी त्याबद्दल बोलतच नाही आहे. आणि मी सुरुवातीपासून सांगते की ही निवडणूक मी खडसे म्हणून नाही लढवलेली. मी एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे, खासदार आहे, आज मंत्री आहे, तर मलाही माझ्या पक्षाचा विस्तार करायचा अधिकार आहे, कार्यकर्त्यांना संधी देण्याचा अधिकार आहे आणि ते मी केलेलं आहे. तर त्यांच्या डोक्यात आहे की खडसे पाटील एवढी काय भीती खडसेंची आहे? लढा ना तुम्ही पण निवडणूक. पण तुम्ही एकट्या निवडणूक लढवताना दिसला, तुम्हाला पक्षाकडनं? नाही, पक्षाकडनं सगळे मला सपोर्ट होता आमच्या स्थानिक स्तरावर. आज बघू शकता डॉक्टर फडके काका आहे, ते आज सिनियर मोस्ट लीडर आहे. आमचे अशोक भाऊ कांडलकर आहे, ते गेल्या जनसंघापासून ते काम करत आहे. जुने भाजपचे म्हणजे माझ्यापेक्षा तर कितीतरी वर्ष आधीपासून ते काम करत आहे. माझे जिल्हा परिषद अध्यक्ष राहून चुकलेले, पक्षाचे उपाध्यक्ष आहे, ते आपले प्रदेशाचे उपाध्यक्ष आहे. तर त्याच्यामुळे असं नाही आहे, तालुक्याची टीम, आमची जी विधानसभेची टीम, बोदवड मुक्ताईनगरची पूर्ण टीम आमच्यासोबत होती आणि एकटी मी करूच शकत नाही. कार्यकर्ता तर लागणारच आणि निवडणूकच कार्यकर्त्यांसाठी आहे, तर बिना कार्यकर्त्यांचं मी एकटी काय करणार आहे? कार्यकर्त्यांचा सपोर्ट सगळं होतच, कार्यकर्ते सगळे ग्राउंडवर आहे, काम करताय, रात्रंदिवस हे फिरत होते सगळीकडे. ओके, थँक्यू.